आजकाल वजन कमी करायचं म्हणलं की लोक लगेच उपाशी राहण्याचा विचार करतात, पण खरंच तसं करायला हवं का? नाही. जर तुम्ही हेल्दी, चविष्ट आणि पोटभर खाऊनही वजन कमी करू शकत असाल तर आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकी आणि ज्वारीच्या पिठाचं खास थालीपीठ, जे फक्त टेस्टी नाही तर तुमच्या वेट लॉस जर्नीला खऱ्या अर्थाने सपोर्ट करणार आहे. मोड आलेली मटकी म्हणजे प्रोटीनचा जबरदस्त स्रोत आणि ज्वारीचं पीठ म्हणजे फायबरने भरलेलं. दोन्ही मिळून तयार होणारं हे थालीपीठ तुमची भूक कंट्रोल ठेवेल, मेटाबॉलिझम वाढवेल आणि अनावश्यक क्रेविंग्स कमी करेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बनवायला खूप सोपं आहे, कमी तेलात तयार होतं आणि रोजच्या डाएटमध्ये सहज फिट असतं. तर चला आजच आपल्या किचनमध्ये बनवूया हे हेल्दी आणि वेट लॉससाठी परफेक्ट थालीपीठ आणि बघूया कसं आपण चव न सोडता फिट राहू शकतो. तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे. तुम्ही मूगसुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, लसूण आणि कढीपत्ता टाकून मिक्सरला छान फिरून घ्यायचं. आता इथे एक ताट घेतलं आहे, याच्यामध्ये मी थोडीशी कापून कोथिंबीर घेतली. याच्यामध्ये पाव वाटी ज्वारीचं पीठ, 1 चम्मच बेसन आणि 1 चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला नुसतं ज्वारीचं पीठ टाकायचं असेल तर तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठच टाका. त्यानंतर 2 चम्मच तीळ, अर्धा चम्मच धने पावडर, हळद, थोडासा हिंग आणि 1 कांदा कापून टाकायचा. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. त्याआधी छान चटपटीत लागण्यासाठी इथे आपण 1 लिंबाचा रस टाकून घेतला. लिंबू छोटा आहे म्हणून 1 लिंबाचा रस घेतला. लिंबू मोठा असेल तर अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आणि हे वाटून घेतलेलं मोड आलेल्या मटकीचं मिश्रण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर खूप छान होतं हे थालीपीठ आणि वेट लॉससाठी खूप मदत करतं. तुम्ही एका महिन्यात जर एका वेळेस असं थालीपीठ करून खाल्लं तर एका महिन्यात 5 ते 7 किलो वजन आरामशीर कमी करू शकता आणि कुठलंही डाएट न करता तुम्ही अशा प्रकारे कमी ऑइल आणि अशा प्रकारे थालीपीठ करून खाऊ शकता. आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण पाणी अजिबात घेतलेलं नाही, कारण आपण मोड आलेली मटकी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं होतं, त्यामुळे इथे पाण्याची गरज पडणार नाही. जर तुम्हाला असं वाटलं की हे पातळ झालेलं आहे तर तुम्ही लगेच याच्यात 1 चम्मच ज्वारीचं पीठ किंवा बेसन घेऊ शकता. आता इथे छान बघू शकता मला इथे पाण्याची म्हणजे हे बरोबर मिश्रण झालेलं आहे, तर मला ना पिठाची गरज पडली ना पाण्याची. तर याच्यामध्ये मी 2 थालीपीठ करून घेणार आहे. तुम्हाला किती थालीपीठ करायचं त्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर इथे मी किंवा तुम्हाला थालीपीठ छोटे छोटे करायचे असतील तर तुम्ही छोटे गोळे तयार करा. मी इथे 2च केलेले आहेत. आता अशा प्रकारे कुठलाही एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि हा थोडासा आपल्याला पहिलेच वल्ला करून घ्यायचा. त्यानंतर एक पोळपाट घ्यायचा आणि त्यावर हा कपडा टाकायचा आणि याच्यावर थोडंसं वरतून पाणी टाकायचं. आता हा तयार केलेला मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आणि हाताला पाणी लावून आपल्याला ह्याला थापून घ्यायचा आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे, नक्की पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी सर्व पूर्ण थालीपीठ मी इथं थापून घेतलेलं आहे. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे तेलाचा वापर नाही करायचा, 1 चम्मच तूप इतकं वापर करू शकतो आपण वेट लॉस रेसिपीसाठी. तर इथे मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर मी हे थालीपीठ टाकून घेतलं. तर आपण कपडा ओला केला होता आणि पाणी टाकलं होतं, त्यामुळे हे चिपकत नाही, एकदम सोप्या पद्धतीने हे तव्यावर निघतं. आता इथे मी 1 चम्मच तूप टाकून घेतलं आणि झाकून ठेवलं थोडंसं. इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान अलटी पलटी करून खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे भाजलेलं आहे. तर पाहिजे तर तुम्ही वरतून थोडेसे याला ना थापल्यानंतर थालीपीठ थापून झालं ना तेव्हा तीळ पण लावू शकता. तर अशा प्रकारे मी 2 थालीपीठ करून घेतले. तर आता मी इथे आता हे असेच खाऊ शकता किंवा एखादी चटणी असेल त्यासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप नरम झालेले आहेत बघू शकता आणि खूप चटपटीत झालेले आहेत. तर बघू शकता किती नरम झालेत. तर मी इथे थोडीशी टोमॅटो आणि कैरीची चटणी घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असं साधंही खाऊ शकता. आता ही वेट लॉस ज्वारीच्या पिठाचं आणि मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ रेडी झालेलं आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.